नमस्ते, कसे आहात सगळे? मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज वटपौर्णिमा आहे, सो मग आज सकाळी लवकर उठून बाकी सगळं घरातलं बेसिक आवरून घेतलं आहे आणि त्याचबरोबर माझे अंघोळ पूजा हे सगळं झालेलं आहे। आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे, कारण आजचा मुहूर्त काहीतरी 11:30-12पर्यंतच आहे। सो मग आज लवकरच जाणार आहोत आम्ही वट सावित्री पूजेसाठी आणि मग त्याआधी मला नैवेद्य रेडी करायचा आहे। आता बघूया कसं काय होतंय, कारण क्रिदू असल्यामुळे सगळं सोबतच जमेल असं नाही। सो मग जसं जमेल तसं करेल आणि तुम्हाला तुमच्यासोबतही शेअर करते। चला तर मग आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते। आता इथे स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे आणि बेसिक सगळं मी करून ठेवलं आहे, कणिक मळून ठेवलं आहे, त्यानंतर भाजीची पण तयारी करून ठेवलेली आहे। आता मे बी माझी भाजी पण होईल जायच्या अगोदर आणि कुकर वगैरे पण झालेला आहे। सो आणि आता आमचा नाश्ताही झालेला आहे। सो आता मी सगळं आवरून घेतलेलं आहे। आता मला माझं आवरायला घ्यायचं आहे, कारण टाईम झालेला आहे आणि आम्हाला निघायचं आहे थोड्या वेळात, अजून अर्धा एक तासात निघू आम्ही। सो मग आता नैवेद्य मी नंतर दाखवेल। आता माझं सिंपल असं मी आवरलेलं आहे आणि तेवढ्यातच क्रिदू उठलेला आहे। सो आता मी त्याचं बघते, त्यानंतर तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते। आता सगळं आवरल्यानंतर ना मला माझा फुल लुक दाखवायला काही वेळच भेटला नाही, कारण टाईमही खूप झाला होता। सगळ्या माझ्या वेट करत होते खाली आणि क्रिदूही उठला होता, त्यामुळं मग त्याची रडरड सुरू होती। मग त्याचं सगळं आवरलं आणि मग सचिन त्याला झोपवणार होते, तेवढ्यात मग मी निघाले, कारण आता सगळ्यांसोबत जायचं होतं। आणि मग तिथे गेल्यावरती पाहिलं तर बायकांची प्रचंड गर्दी होती, कारण आजचा मुहूर्त थोडाच वेळ होता, 11-12 वाजेपर्यंत। मग आम्ही तिथे गेल्यावरती पूजा वगैरे केली, सगळ्यांनी मिळून हळदी कुंकू लावलं, झाडाला फेरा वगैरे मारल्या। मैत्रिणींसोबत सण साजरा करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो। त्यांच्यासोबत गप्पा मस्ती सगळं असतं आणि त्यात इथे मला त्यांनी उठाणे घ्यायला लावला होता। शंकराच्या पिंडीला बेलो हाती वाकून सचिनरावांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून। धन्यवाद। सोन्याच्या वाती, पवन माझे पती, मी त्यांची सौभाग्य होते। इंग्लिश मध्ये सणला म्हणतात सूर्य, किशोररावांचं नाव घेते, ते माझे सर्वस्व। आता हे मोठं असेल, नाव घ्या त्यात काय विशेष, स्वप्नीलराव माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस। माझं झालंय। आताच जाऊन आलेले आहे पूजेवरून आणि हा माझा लुक आहे। आता उशिरा काय बोलतोय? किती जन्म मागितले देवाकडे? जन्म मी तुझा लाईफ टाइमचा रिचार्ज करून आलेली आहे, अनलिमिटेड पॅक। अनलिमिटेड देवाकडे अनलिमिटेड पॅक पण होता, तो मी मारून आलेली आहे सचिनसाठी। देवाने एवढा छान नवरा दिलाय तर का नको मागू मी त्याला, असं आहे। तर चला आता मी माझं पुढचं आवरून घेते, कारण अर्धा स्वयंपाक झाला होता आणि अर्धा राहिलेला आहे। क्रिदू उठल्यामुळे माझं थोडंसं मॅनेजमेंट बिघडलं। आता मी आवरून घेते पटपट आणि करते पुढे तुमच्यासोबत शेअर जे काही घडते ते। घरी आल्यानंतर मी पटपट स्वयंपाक बनवून घेतला, जेवण हे करून घेतलं आणि क्रिदूचं आवरून घेतलं, त्याला झोपवलं आणि त्यानंतर मी हा सगळा पसारा ठेवून मी 2-3 तास आराम केलेला होता। त्यानंतर उठल्यानंतर मी सगळा किचन वगैरे क्लीन केला।
दुपारी जेवण लेट झाल्यामुळे संध्याकाळी जेवणामध्ये एवढी काही भूक नव्हती, त्यामुळं मग लाईट करणार होतं जेवण. सो ते माझं पटकन आवरलं आणि मग मी पुन्हा किचन वगैरे क्लीन करून घेतला. क्रिदूचं आवरलं. कट टू डे 2. आज ना इथे सकाळी दाजी येणार होते मुंबईवरून आणि मग मी इथे मिसळ बनवायला घेतली होती. आता त्यांना पुन्हा इथून गावी निघायचं होतं, त्यामुळे ते लवकरच येणार होते आणि सचिन त्यांना आणायला गेलेले होते. तेवढ्यात मी मिसळ दाजी आले. त्यांनी क्रिदूसोबत थोडा वेळ टाईम स्पेंड केला. त्यानंतर आम्ही जेवण हे केलं आणि त्यानंतर यांनी दोघांनी आवरायला घेतलं, कारण एका कार्यक्रमासाठी यांना गावी जाणार होते आणि सचिनही त्यांच्यासोबत जाणार होते. सो मग त्यांनी आवरायला घेतलं आणि निघण्याआधी इथे पापलिकाची मस्ती बघा. कुठे जायचं पप्पासोबत यायचं. बाय कर पप्पाला, बाय कर. क्रिदू तू पण चाललाय? नाही मम्माला बाय कर, आम्ही चाललो. आता यानंतर पुढची जी क्लिप आहे ना, ती ऍक्च्युली वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीची आहे. आता आमचं सगळं आवरलं आहे आणि आता क्रिदेला घेऊन आम्ही निघालो आहे पोलिओचा डोस द्यायला. तर आज सगळ्यांसाठी तो डोस आहे. मग आम्ही आता निघतोय आणि पुढे जे काही घडतंय ते तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये मी शेअर करेल. आम्ही पिल्लूला घेऊन गेलो, पण तिथे गेल्यावर समजलं की डोस संपलेला आहे आणि 1 ते 1.5 तासाने रिस्टॉक होणार आहे. मग म्हटलं तिथे बसून टाइमपास करण्यापेक्षा घरी येऊन आपली कामे आवरून घ्यावी. सो मग घरी येऊन मी माझी डीप क्लिनिंग केली. ना आम्ही परत चाललोय, कारण मग आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस आम्हाला समजलं की डोस संपलेला आहे आणि आता ऑलमोस्ट 3 वाजलेत. तर मग आता रिस्टॉक झाले असेल, बघूया आता गेल्यावरती काय घडते. आम्ही आलो आणि आमचा डोस पण घेऊन झालेला आहे, पण आता एक 15-20 मिनिट आम्ही इथेच बसू, कारण हृदय अशाही खूप उलट्या करतो. सो आता त्याला उलटी वगैरे होते की नाही ते एकदा नोटीस करायचं आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाऊ. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही तिघांनी मस्त आराम केला होता. त्यानंतर उठल्यावरती आज मला आळूवडी बनवायची होती, कारण अक्षय आला होता, त्याच्याकडे मम्मीने आळूची पाने पाठवून दिली होती. आता जवळपास 8 दिवस होतील फ्रीजमध्ये पाने तशीच होती. म्हटलं आज तरी बनवून घ्यावी, नाहीतर खराब होऊन जातील. मग इथे तेच बनवणं चालू होतं माझं आणि त्यासोबतच संपवला आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.